अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर रडारवर असलेल्या कुख्यात बिश्नोई टोळीला शस्त्रांचा पुरवठा पाकिस्तानातून ड्रोनद्वारे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई टोळीने वापरलेले पिस्तुले आणि कारतुसे देशी बनावटीचे असल्याचा अहवाल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने दिला आहे। गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलने 14 एप्रिलच्या पहाटे शूटर सागर पाल आणि विकी कुमार गुप्ता यांच्या करवी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता। गुन्हे शाखेने पाल आणि गुप्ता यांच्यासह सोनू कुमार बिश्नोई, अनुज थापन, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग उर्फ हॅरी यांना अटक केली। आरोपी अनुज थापन याने गुन्हा शाखेच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली। सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपी पाल आणि गुप्ता यांना 2 पिस्तुले आणि 40 कारतुसे देण्यात आली होती। बिश्नोई टोळीतील काही आरोपींनी चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींकडून परदेशी बनावटीची शस्त्रे जप्त करण्यात आली होती। त्यांचा पुरवठा पाकिस्तानातूनच ड्रोनच्या साहाय्याने केला गेल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे। पाकिस्तानातील व्यक्ती AK-47, M16, AK-92 ही शस्त्रे पुरवत होती। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल्याच्या हत्येसाठी जिगाना या शस्त्राचा वापर केला गेला होता। तशाच प्रकारचे शस्त्र सलमानवरील हल्ल्यासाठी आरोपींना देण्यात येणार होते। हे काम सुका शूटर करत होता। तो अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता। अत्याधुनिक हत्यारे चालवणारे शार्प शूटर्स मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि गुजरात येथे गोल्डी ब्रारच्या आदेशाने दबा धरून बसले होते। गोल्डी ब्रार अनमोल बिश्नोई, रोहित गोधारा यांच्या आदेशाने आरोपी सलमानवर हल्ला करणार होते। हल्ल्यासाठी 18 वर्षांच्या आतील मुलांना वापरण्याचा या टोळीचा मनसुबा होता। हल्ल्यासाठी गाड्या पुरवण्याची जबाबदारी जॉन या व्यक्तीकडे होती। तर काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र जमण्यास सांगून तेथे समुद्रमार्गे प्रथम श्रीलंकेत आणि नंतर अन्य देशांत पळून जाण्याची व्यवस्था बिश्नोईने करून ठेवल्याचेही पनवेल पोलिसांच्या तपासात समोर आले आहे।